नमस्कार. आपण पाहत आहात परफेक्ट न्यूज. आज आपल्या सोबत आहे राष्ट्रवादी कट्टर कार्यकर्ते अभयसिंह गायकवाड. अभयसिंह, आपलं स्वागत आहे परफेक्ट न्यूज चॅनल ह्यावर. काही काही टीका झाली आपल्या पक्षावर, माननीय माजी नगराध्यक्ष रमेश पारसकर यांनी केली. ह्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? नमस्कार. या तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांनी सर्वसामान्य जनतेला न्याय दिला नाही असे माजी नगराध्यक्ष रमेश पारसकर यांनी म्हटलं आहे. आपली प्रतिक्रिया काय आहे? रमेश पारसकर यांनी आजपर्यंत मोहोळ शहरासाठी खूप विषय असं नवीन नवीन मांडले होते. त्याचा आम्हाला काय काय अभिमान वाटतोच. कारण की मोहोळ शहरात काय काय नवीन स्पर्धा ही आणण्याचे रमेश पारसकर यांनी आणले ते आणि त्यांची धडपड बी आहे. पण त्यांची संगत एक वाईट प्रवृत्ती लोकांसोबत झाल्यामुळं त्यांच्या डोक्यात परिणाम झाला. त्यांना कुठलाही विषय काढा तुम्हाला त्यांना त्या विषयात राजन मालक आणि पाटील परिवार आंबेडकर दिसणार नाही. असं झालं की तुम्ही कुठलीही योजना घ्या, तुम्ही कुठली एखादी ही घ्या, शासकीय स्कीम घ्या, तर निवडणूक वाटाच लागू द्या, मूळ शहरामध्ये विकासाला जाहीर जातात, त्या काय झालं तर राजू पाटील दोषी असं त्यांचा विषय झालेला आहे. रमेश पारसकर स्वतःच्या अंतर्मनाला विचारावं की राजा पाटलांना कुणा चांगलं केलं कुणाला नाही केलं. कारण की रमेश पारसकर तर राजा पाटलांना चांगलं केलं पहिल्यांदा. 3 वेळा त्यांना ग्रामपंचायतीसाठी तिकीट कुणी दिलं? राजा मालकाने दिली. नगराध्यक्ष होता येतच नव्हतं त्यांना काही केलं तर राजा मालकाच्या पाया पडल्या त्याला नगराध्यक्ष केलेला आहे आणि 5 वर्ष सांभाळून घेतलेला आहे. ज्यावेळेस राष्ट्रपतीचे आम्ही काय त्यावेळेस शिवसेनेत होतो, पण आम्ही बोलत होतो समोर, आमच्या समोरच चौकामध्ये राष्ट्रपती काही नगरसेवक बसलेली आणि त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत असताना राजे पाटील त्यांना स्वतःहून सांगितलं की असं तुम्ही काय करू नका, तुम्ही आपलाच माणूस आहे. तिला ती राहिलेली 6 महिने 6-7 महिने होऊन जाऊ दे, पुन्हा काय असं चुका त्यानं काय केलं ते आजपर्यंत ते आपण दुरुस्त करू. अजून एक मग असं म्हटलंय त्यांनी की हे पद फक्त आमदारकीच्या स्वतःसाठी आणि स्वतःच्या प्रपंचासाठी राबवले ते. आता मागील 15 वर्ष झालं तर इतर आमदार आहेत त्याच्यामुळे कुठे त्यांच्या ठेवलेली काय आहे त्यांचा विषय. जो उमेदवार पक्ष देईल ही उमेदवार घे बाबा म्हणून खाली राजमार्गाला शरद पवार साहेबांची काय ठराविक तिथून निवडून आणून जबाबदारी दिली आहे. राजा मालकाने ती जबाबदारी 100% पूर्ण केली आहे. 15 दिवसात 13 आमदार होता येते पुन्हा तुम्ही सांगा मला कोण रमेश पारसकर उद्या तू करून आमदार कोण दाखव होऊ शकतच नाही काही केलं तरी. राजा मालकाने कुठला राजा मालकाशी शरद पवार साहेबांना अजित पवार साहेबांना एक उमेदवार द्यावा व्यक्ती की हा निवडा म्हणून तो येणार म्हणजे येणार 100%. रमेश पारसकर स्वतः आता उभा राहून येते आमदार केलं. आता काही वेळापूर्वी तुम्ही एक म्हटलं की संगत गुण त्याच्यामुळं हे परिणाम झाला आहे. नेमका हा संगत गुण म्हणजे कोणाचा आहे आणि कोणावरती तुम्ही टीका केली? आता ही सर्व मोहोळ शहराला मला काय करायचं की मी कुणाचं एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याला मोठं करायचं नाही. आता तालुक्यात माहितीच आहे की कोण मोहोळ मध्ये कोणाच्या जेव्हा जिल्हा परिषद सदस्य झाला आणि कुणाच्या विरोधात आवाज करायला लागलाय समजायला माहिती आहे. आता त्याची व्यक्त काय झाली. आता रमेश पारसकर आणि उमेश पाटलाचं जमून नाही. परवा एकमेकाच्या जाहीर बघा पेपर दिलेल्या त्याचा कुठे ह्याच्यात नाही ह्याचा कुठे द्यायत नाही. त्या दृष्टीने ह्यांच्यातच एकमत नाही. फक्त विरोध राजा मालकाला करायला म्हणून ह्याला दाखवायचा आहे आम्ही शहरात आम्ही एक एवढा विषय आहे तर काय नाही. अभयजी, आज जे माजी नगराध्यक्षांनी पद वाटप केलंय मंगेश पांढरे यांना, असं तुमच्या